देवानं काय मला काय टाइमपास साठी जन्म दिला की काय मालूम बा. हा सांग बरं आता काय करा. हा पैसा नाही, पाणी नाही, पोरगी नाही, काहीच नाही ना या जीवनात. अरे माका तोंडाचे भोपी उठणं तू. हा किती टाइम झाला उठणं जरा. हा दात धुई तोंड धुई. हा निघाय पसरेलास. कसा मला या जन्मात पोरगा भेटला. हा 8 दिवस झाले आंघोळ नाही केली तुन. कधी आंघोळ करतो. पाहुणे येऊन राहिले ना घरी आपल्या घरी. हा तुझी मावशी मावसा येऊन राहिले ना. काही अक्कल वाटू दे ना जराशी. उठणं जर लवकर. अंबानीचा पोरगा का तू. हा अंबानी बी कामाला गेला आता लोक थांबला नशी घरी. आणि तू पाय झोपेला जा. तुमच्यासारखा बाप तर मला 10 जन्माची भेटू नये. अंबानी पुरला त्याच्यापेक्षा. नाही तुझ्याच मतानं करू देऊ मग तुले. हा तू तर मग मला उलट काय ऐकत नाही. उठ लवकर. काय तर मावशी मावसा येऊन राहिले. आंघोळ कर फटकन. काय तर अरे डॅडी तुम्ही जा इथून. माझं तुम्ही डोकं खाऊ नका. मी माझ्या टायमावर उठतो. मावसा की मावशी आपल्याला काय करायचं आहे. आले की जातील वापिस. सटकलं रे बापा हे पोट्ट. सटकलं हे पुरं कामानं गेलं हे. हा निघाय त्या मोबाईलच्या नादात. निघाय मोबाईल पाहत बसते रातभर. आणि आता उठायचं हे ते. हा रात्री 12-1 वाजेला मोबाईल पाहत राहते ना. हो तुम्हीच दिला आम्हाला घेऊन मोबाईल. तुम्हीच दिला ना आम्हाला. हा काय डॅडी बोलता तुम्ही. जा बरं तुम्ही. मी उठतो माझ्या टाइमावर. मी जा तुम्ही भेटून. आली मावशी. ये बापर रे. बापा ता पोरग तर लयच मोठं दिसून राहिलं मले. अरे गोपी तू तर बापा लहानच होता रे. लयच मोठा झाला रे बापा तू. बापा रे लग्नाला आला तू आता. अरे काही बोलतो मावशी तू. माझ्या नाका तोंडावर मिसरू नाही काही नाही. काय तू म्हणते की लग्नाला आला. आता मग आपल्या मामाची पोरगी आहेस मग हे काय बबले करशील ना माझ्यासोबत लग्न. नाही रे बापा गोपी मी तुझ्यासोबत निघत लग्न बापा. हॅट बापा तू तर निकच लहान दिसून राहिला मले. ते सगळं जाऊ द्या तुम्ही. बसा त्या सोप्यावर बसा पहिले. जाय बरं गोपीची माय तू त्याला पाणी घेऊन येते प्याले आणि चहा कर. काय बाबा बापू तुम्ही काही फोनही लावत ना बापा. काय भुलले आम्हाला. हा गरीब आले भुलले तुम्ही. हा चंग्या म्हणतो गोपी लावत नाही फोन. गोपीला फोन लावा तर उचलत नाही. काय बापा आता तुला काय सांगा. आता हे पोट्ट एवढं भारी चाललं आम्हाला. हे गोपी रिंगर. हा रातभर मोबाईल पाहत राहते. आमच्या हाती जास्त फोन लावायला काही नाही. काय करतो सांग आता. हा फोन लावायला मारलं की म्हणते की थांबा देतो करता ते काय टाइम चालला ते पण फोन असं मग फोनही लावानी वाटत. हा का मोबाईलच असते नाही पोट्ट. तुम्ही पहिले बसा ना याच्यावर तर बसा सोप्यावर. कुठे सोप्यावर बसू देता मावशीले मावसाले. उठ तिकडे सरक तिकडे. डॅडी तुम्हाला आरामशी सांगता नाही येत का तुम्हाला. हा असं उठ गीट गरम याच्यात बोलता कधी बी. गोपी त्या बापाचा काही नको ऐकतो तू. माझ्या ऐकत आहे. तू टेन्शन न घेऊन आज इकडे तू उठ. तू त्याला पाहुण्याला बसू दे. होय ना गोपी पाणी घेऊन ये ना मावसाले. काय पाहत बसतो तू. जाय ना तुला गोष्टी लय तर सुसून राहिला बाबा. गोष्टी लय सुसून राहिला तुले. जाय ना पाणी गिनी पाहता मावसाले. एवढ्या दुरून आले तर बरोबर जातो ना. इकडे माझ मागा लागला ना तुम्ही सगळेजण. मग कसे काय कामं धंदे चालू तुमच्या इकडे. काय म्हणते पाऊस पाणी काय म्हणते सगळं. कामगिरी काय चांगली चालू आहे. काय सांगता भाऊ. 15 ज्यापासून पेरण्या झाल्या त्यापासून निघा पाऊस चालू आहे आमच्या इकडे. म्हणजे एवढं पाणी चालू आहे की भयानक. म्हणजे पराठ्या पिवळ्या पडल्या. सगळं म्हणजे सगळं नुकसानच चालू आहे. एवढंही पाऊस नाही पाहिजे ना. भरपूर झालं ना. एक तर एक आमच्या इकडे सरमेले काही डवरण बसले नाही. काही पराठ्याला वया बसल्या नाहीत. खतावर आले आता. 3ऱ्या खतावर आले पराठ्या. तरी एवढं भारी काम व्हायला आता. आणि पाणीच चालू आहे नाही. काय करता आता. यंदा चालतंय असं भारी चाललं की बेकार काम आहे. पण कसं पाणी तर आवश्यकच आहे पाऊस. तरी आपल्याला कसं हे पीक नाही तर पुढचं पीक घेतलं जाते. ते पावसाचं आपलं चांगलंच आहे. याचं पातळी जरी वाढते पाऊस जास्त झाला तर. नाही ना बरोबर आहे तुमचं एका हिशोबानं. कसं पाऊस तर आपल्याला पाहिजे ना बा. कसं पातळी तरी वाढणार काही ना काही पाण्याची. आता ह्या वर्षी पाऊस आहे. पुढच्या वर्षी नसला तर त्याच्यानं पाऊस पाहिजेच बापा. आता आमच्या इकडे तसं व्हायला आहे ना सगळं. तर एवढा पाऊस चालू आमच्या इकडे पाऊसच चालू आहे. पाणी चालू आहे. आता काय करता आता. काय म्हणतात मग सगळ्यांची तब्येत. बाबांची तब्येत चांगली आहे. हो माझी तब्येत चांगली आहे बाळा. माझी चांगली आहे. काही मला गोपीची काही असं डोकं काही जागेवर नाही दिसून राहिलं. काय गरम बोलते रे काय पोट्ट लेखाचं. हा
काय करतात याचं बापा, काय डायरेक्ट बोलायला लागते, बोललं सांगायला लागते समजून की. अरे बापा आम्ही तर कावलं त्याला सांगू काय रातभर मोबाईल पाहत राहते आणि मग उशिरा उठते आणि मग त्याचंच काम करते मोबाईल पाहायचं. काय करता आता सांग आता. आम्ही तर टेकलो बापा दिले आता, काय त्याची माईन तो पाहत बसते काय तर. बापा एवढं मोबाईल पाहणे चांगलं नाही ना, शरीरासाठी हानिकारक आहे ते. आता ह्या लेकराला कोण सांगणार, अरे आमचं पोट्ट बी तसंच आहे, दिसते तसं थोडी आहे, पाणी कसं पाहिजे. घ्या मावसा पाणी प्या, मस्त आरामशीर पाणी प्या. अरे वा 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 वा, काय गोपी लई टाइम लावला रे तुला पाण्याले. हा आम्ही आमच्या गोष्टी झाल्या इकडे तरी का तू पाणी नाही आणलं. दाखवू दे बापा पेतो. अरे गोपी पाणी कायच्यातलं आणलं रे बा, हे सर वास मारून झालं ना बाबा. हे गोपी पाणी कायच्यात आणलं तुला ते. अरे बापा तर जग म्या ते फरशे पुशाला घेतलं ना तो त्या बकेटे सर ते पाणी तेच आहे, त्या जगात आणलं तुला पाणी प्याले मावसाले. आता मला की ग्लास दिसला नाही, म्या मताना आता मा मताना की त्यातलं ते जग घ्या त्या बकेटीतला मानलं बा म्या. ते आपल्या संडाचा वापरतात तो जग आहे हा. अरे माकड तोंडाच्या, तुला समजत नाही का रे. हा संडासातला जग आणतो तू. हा आता त्यानं पेलं ते तेच म्हटलं ते ते म्हणून झाले वास घेऊन राहिला पाण्याचा, त्या जगाला वास घेऊन राहिला तो. हा संडासातलं ते जग आणला रे इले तू. अरे काही नाही होत मावसा, टेस्ट घ्या लागते प्रत्येक याची, कोणत्या कोणत्या भांड्याची अशी हे घ्या लागते टेस्ट. चांगली वाटली ना तुम्हाला टेस्ट. हट नाला आहे का. हा कसं कसं आणत राहायचं पाणी तू. हा चांगल्या तुला आणू नाही का रे, नाला आहे का. बापा रे मावसा भडकले बापा आपल्यावर, आता ते जायला पुरत नाही भाऊ. आता मावसा तर आपले कपडे काढून टाकते. पहा तुमचा पोरगा कसा करते. आणि त्याची मावशी म्हणते की माझ्या बहिणीच्या पोराला तुम्ही लय तबलीग देऊन राहिले. हा पहा आता कसं आहे तर, तुमच्या तोंडानं पाहिलं तुम्ही, ऐकत नाही कोणाचं तो. हा त्याचा आबान तो निघे हे करत राहतात. काय किती सांगतो मी तरी ते ऐकत नाही. बरं मित्रांनो, पुढचा व्हिडिओ उद्या येणार आहे. तरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करून टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.